मध्ये काय होईल, कोणाचा आवाज विधानसभेत पोहोचेल? आता तर कोणाला काय वाटणार गेलं बा, शिवसेनाचं जरा दिसेल यावा असं आपल्याला वाटतं. सांगता येते आता, उद्या बघू. 23 तारखेला 23 तारखेला बालाजीराव कल्याणकरचे काम चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. विधानसभेमध्ये पोहोचेल इथून बालाजी कल्याणकर उत्तर नांदेड मी एवढा विकास पाहिला की यापूर्वी 50 वर्षांमध्ये विकास झाला नाही. प्रत्येक रस्ते चकाचक केलेले माननीय बालाजीराव. आता आपण नांदेड उत्तर या मतदारसंघात आहोत. या मतदारसंघातील जनमत काय आहे, लोकांचा कल आहे, कोणाचा आवाज हा विधानसभेमध्ये पोहोचणार आहे, याविषयी आपण पुसटशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. नांदेड उत्तर या मतदारसंघामध्ये काय होईल, कोणाचा आवाज विधानसभेत पोहोचेल? आता तर कोणाला काय वाटणार गेलं बा, शिवसेनाचं जरा दिसेल यावा बस, दुसरं काय वाटणार. म्हणजे संभ्रमात आहात, कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. असं होण्यामागे कारण काय असू शकतं? काय राजनीती कधी काय मिळू शकते. आवाज काय वाटतं यावेळेला नांदेड उत्तर या मतदारसंघातनं कोण बाजी मारेल, कोणाचा आवाज विधानसभेत पोहोचेल? नांदेड उत्तर मध्ये धनुष्यबाण शिवसेनेचे बालाजी कल्याणकर आणि त्याच्यानंतर संगीता पाटील टक आणि अब्दुल सत्तार यांची अतितटीची लढत आहे. परंतु बाजी मारतील मात्र ते बालाजी कल्याणकर, असं सगळ्या जनतेतून असा एकमेव आवाज आहे. आपलं काय मत आहे याबाबत? हमारा मैं तो दक्षिण से है, हमारा रहने वाला दक्षिण में है और उत्तर के लिए अगर से किसी को वोट करना है तो अब्दुल सत्तार साहब को करना है. महाविकास आघाड़ी के कैंडिडेट है वो, और उन्होंने एक अच्छे नेता है, काम के लिए भी जाने जाते हैं. होल सिटी में कोई परेशानी है तो अब्दुल सत्तार साहब आते. मग अशा कोणत्या व्यक्तीला मतदान कराल? मी व्यक्तीचं नाव नाही विचारत, तुम्ही काय पाहून व्यक्तीला मतदान कराल, त्या उमेदवाराला काय पाहून मतदान कराल? विकासाच्या मुद्द्यावर आणि शेवटी आता हे आंदोलन चालले आणि आरक्षण चालले, याचा सगळा विचार करून मतदान करण्याची क्षमता आहे. काय वाटतं भैया तुम्हाला? बालाजीराव कल्याणकरचे काम चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. त्यांच्यामुळे त्याला निवडून द्यायला काय हरकत नाही. माणूस बी चांगला, एकदम सज्जन आहे. तुमचं मत जो विकास करेल त्या व्यक्तीला आहे, 100% मतदान द्यायला पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं नांदेड उत्तर मध्ये काय घडणार, मग महाराष्ट्रात काय घडेल? महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळे बघा. महाराष्ट्र यावेळेस दोन्ही पक्ष जे आहेत आणि अर्धा एकूण झाले, अर्धा एकूण झाले, यांचा पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सध्या तर दोनच आघाड्या आहेत. वर्कर आहे सध्या टायमाला बीजेपी चालायला लागली. शिंदे साहेब बी ठीक आहे सध्या टायमाला, त्यांचा वर्क बी या टायमामध्ये व्यवस्थित झाला होता, त्याच्यामुळे त्यांना यश लागू शकेल. कारण समोरचे बी काम व्यवस्थित, उद्धव ठाकरे काही काम वाईट नाही. बाबांचं मत महाराष्ट्र सरकारविषयी आहे, त्यांचं आपण ऐकून घेऊया. सरकार चांगलं आहे, सरकारला वाद नाही, पण तेवढंच कर्जमाफी आणि बेरोजगारी ह्याची आहे ते व्हावं समस्या. आणि एकदा कर्जमाफी व्हावं, आता रोजगार करून हिंडाले तर त्याचं काम नाही हाताला, ते काम मिळावं. आणि एवढंच किती आता डोक्यावर कर्ज आहे, डोक्यावर कर्ज उतरावं. शेतकरी आणि मालाला भाव द्यावा, शेतीमालाला भाव मिळावा, बेरोजगारी दूर व्हावी, या एवढ्याच तुमच्या इच्छा आहेत. आणि कर्ज माफी एक व्हावी, यावर तुमच्या इच्छा आहेत. आणि हे पाहूनच तुम्ही मतदान करणार? 100% करणार आम्ही, एवढी आमची इच्छा आहे. धन्यवाद. भैया तुमचं काय मत आहे? माझं काय नाही, जे त्यांचं आहे तेच आहे माझं. तुमचं काय वेगळा विचार असा? वेगळा विचार काय नाही, त्यांनी जे बोलले तेच तुमचं त्याच्यातच सहमत आहे. धन्यवाद. चाचा क्या कहते हैं आप उत्तर नांदेड़ के बारे में? उत्तर नांदेड़ के बारे में अब्दुल सत्तार साहब, अब्दुल सत्तार नया चेहरा. मेरी जानकारी से वो यहाँ पर मेयर भी रह चुके हैं. जब महापौर थे तब उन्होंने क्या विकास किया है? महापौर थे तो नांदेड़ के शहर के मोहन राम. शुक्रिया चाचा. काय तुमचं काय विचार आहे? बोलत चालायला पाहिजे. काय वाटतं भाऊ की यावेळेला नांदेड उत्तर या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल? बालाजी कल्याणकर. का म्हणून? आमच्याकडे कामं चांगली केली त्यांनी. कामं चांगली. हो. एखादं काम सांगा त्यांनी केलेलं. नाले, रस्ते, लाईट वगैरे चांगले आहे. हो. म्हणजे तुम्ही त्यांना मत करणार, ज्यांनी पूर्ण विकास केला त्यांना मत करणार? त्याला मत करणार. भविष्यात जर ते निवडून आले तर त्यांनी अजून काय करावं अशी अपेक्षा आहे? चांगले कामं करा, गरीब वर्गाला साथ द्या, बस एवढी इच्छा आहे आमची. धन्यवाद भैया. तर नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये यावेळेस कोणाचा आवाज असेल भैया? काहीच नाही, यावेळेस बालाजी कल्याणकर 100% निवडून येतील.
बस 100% निवडून बालाजी कलेक्टर निवडून येतील. कारण काय असेल? कारण म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांचं महायुतीमध्ये गेलेले आहेत. अशोकराव चव्हाण साहेब बालाजी कलेक्टरने विकास केलेला आहे. यावेळेस 100% रिटर्न मध्ये बालाजी कलेक्टर निवडून येतील यावेळेस 100%. बरं, आता ते पुन्हा जर निवडून आले तर त्यांच्याकडनं अजून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे आम्हाला रोड बिड नाल्या बिल्या ड्रेनेज सगळ्या गोष्टीची अपेक्षा आहे. 100% त्यांनी जे बोलले ते योग्यच बोललेले आहेत. कल्याणकर साहेब 100% कल्याणकर साहेबच येतात. कल्याणकर साहेबच येतात. मतदारसंघामध्ये यावेळेस कोण बाजी मारेल? नांदेड उत्तर. नंबर 1 आमचे बालाजीराव कल्याणकर आणि ते एवढे एकमेव उमेदवार आहेत की घरोघरी जाऊन गरिबाची मदत करतात. कुणाला जर काही गरज पडली तर ते स्वतः येऊन उभं टाकतात की बाबा काय प्रॉब्लेम आहे तुमची. असे आमचे बालाजीराव कल्याणकर साहेब आणि ते येणार म्हणजे येणार 101% गॅरंटी. गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहणारा नेता. सगळे माणसं त्यांच्या पाठीशी आहेत आणि तो नेता असा आहे गरज जर पडली एक फोन लावा हजर कुठेही काही काम असू द्या. तो असं एकमेव आमचा बालाजीराव कल्याणकर. धन्यवाद. मतदारसंघामध्ये यावेळेस कोणाचा आवाज असेल? कोणाचा आवाज हा विधानसभेत पोहोचेल असं आपल्याला वाटतं? सध्या तर जनतेचा कौल हे बालाजी कल्याणकर यांच्याकडेच आहे. त्याच्यामध्ये आता तिरंगी लढत आहे याच्यामध्ये. तरी पण महाविकास आघाडीचे जे ध्येय धोरण आहेत ते पण लोकांना पटत आहेत. त्याच्यामुळे नांदेड उत्तर जे आहे ते सध्या संभ्रमात आहे. नेमकं इथं कोण बाजी मारेल. मिलिंद देशमुख पण आहे अपेक्ष उमेदवार म्हणून. पण याच्यामध्ये आपण म्हणूया सरस कोण राहील असं आपल्याला वाटतं? सध्या तरी बालाजी कल्याणकर सरस राहतील असं वाटत आहे. आपलं काय मत आहे? हो सर, कल्याणकर साहेबाची आहे थोडी, पण सर्वच जे पब्लिक आहे मतदान कोणाला करावं याच्या संभ्रमामध्ये आहे. कारण महाविकास आघाडी सुद्धा फ्युचरचा प्लॅनिंग चांगली देत आहे. महायुती पण सांगत आहे असं करू तसं करू आतापर्यंत, आणि शेतकरी परेशान आहे. आपण ट्रॅक रेकॉर्डवरनं मागच्या ट्रॅक रेकॉर्डवरनं काही अंदाज बांधू शकू नाही सर, अंदाज कोणीच लावू शकणार. कारण तुम्ही म्हणजे आज रिपोर्टर असाल तरी एक्झिट पोल काढणे खूप कठीण झालेलं आहे. कारण आज समजा उत्तरमध्ये जसे 3 पार्ट्या तगड्या, तर तुम्ही सांगू शकत नाही की हीच पार्टी आज आमका 100% येऊ शकेल. कारण प्रत्येक नागरिकाने आपला पोल सांगणे किंवा मतदान कोणाला करणे हे पर्यंत अजून कळू दिलेलं नाही. धन्यवाद. विचारूया यावेळेला नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये कोणाचा आवाज असेल? कोणाचा आवाज हा विधानसभेमध्ये पोहोचेल असं आपल्याला वाटतं? शिवसेनेचा आहे, बालाजी कल्याणकर साहेबांचा आहे 50-50% चान्स. बरं, आता म्हणजे असं का म्हणतात तुम्ही की कल्याणकर साहेब का आहेत ना? खूप योजना झाल्या त्यांच्या, रोडाची कामं झाली आहेत, विकास झालाय नांदेडचा. बालाजी कल्याणकर असल्यामुळे म्हणजे तुमचं मत विकासाला जाणार आहे? हो, विकासाला मत. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टी न बघता जे काम करेल जे काम करणार कोणत्याही पार्टीचा असो त्याच्या मागे आम्ही. धन्यवाद.